बोलावला तिले. म्हटलं तू चालले जाय म्हणलं बाबाजी इथं. मला लागते 2 नाही 4 नाही 7 दिवस लागू शकते. आता मी बसलो भागवतात. तर म्हणलं गाडी घेऊनच येईन मी घरी, टेन्शन काही घेऊ नको. आता ते म्हणे ठीक आहे मी जातो म्हणे. मग आता ते दरवाजे बंद करून चालले जाईन. आता मी काय म्हणतो, मग आता मी कसं थोडंसं तुम्हाला कुठं राहायची व्यवस्था कसं काय म्हणलं संध्याकाळचं. आता मला कपडे गिपडे बदलायचे, माझी गाडी बाहेर उभी आहे, ते बॅग तिथंच आहे. म्हणलं कसं काय चेंज केलं असतं आणि बसलं असतं मग भागवतात. मग मलाही माहित नाही ना अजून काय व्यवस्था आहे आणि कुठं झोपा लागते, कुठं आहे जेवणाची व्यवस्था काय आहे, काही समजायला मार्ग नाही. पण आता नेमकं ओळखायला आपलं त्यानं ते 2-4 ढोल ताशे ढळांग धडांग धडांग वाजवले, 2-4 फटाके फोडले, इतरो आणून पोहोचून दिलं. आता सांभाळ बा तू. आता कोणी कुकडे आणि कोणी कुकडे. आता मला म्हणे तुम्ही सुरू करून द्या. मग तेवढ्यात तुम्ही आले. तेव्हा सणसणी आले ती त्याला विचारावं लागल. झालं आता इथं गोष्टीच मांडव दिसते नाही का. हो ना, पाना ते लोक तिकडे फानो अर्धे घराकडे चालले, यायच्या अजून गोष्टी नाही सुरून राहिल्या. काय करा. अरे काय कसं काय महाराज म्हणलं, झालं ना आता करा, सुरू करून द्या ना, बसा ना तिथं आपल्या जागेवर, बसा ना, आपले स्थान ग्रहण करून घ्या ना म्हणलं ते. हो ना, लोक आता 4 लोक तिकडे, 5 लोक तिकडे बाहेर ओरांड्या, कोणी त्या तिकडे मैदाना, कोणी मंदिरापाशी, कोणी हॉलपाशी, कोणी अंधरे. अरे करा न त्याला सगळं तुम्ही. आता एका जागी बसून घ्या. मला काय येऊन बसायला टुमकून बसलं की सुरू. ऐकून नाही राहिलं ना ते. तुम्ही सुरू करून द्या, आपोआप बसते ते. मग काय तर त्याला म्हणलं बसा रे बसा, ते मध्ये महाराज असतं यायचे आहे. मग आता काय करा, 4 लोक तिकडे 4 लोक तिकडे, काही पयाच्या फिकरी. मग काय तर ते पोझिशन पाहते हारा होरा, थांबा का निघा पोझिशन पाहून. म्हणून म्हणलं तुम्ही सुरू करून द्या आता. हो टाइमपास नका करू तुम्ही इथं ना. मग तेच म्हणलं आमची व्यवस्था कुठं आहे. काही कपडे लगते काही चेंज करायचे असले, काही आम्हाला भांग काढायचा, हातपाय तोंड धुवायचा आहे. कुठं काही व्यवस्था आहे का इथं. खोली गेली आहे का, यायले कपडे चेंज करायचे, चिमण रावले आमचे साडबू आहे ती. तर हे बी इथं आता 7 दिवस भागवत ऐकणार आहे. इथं मा संघ आणलेला आहे ते. आम्हाला 5,000 रुपये फी आहे. यायले जे कायदे असतेच आम्हाला गुंपा मावशीले. तर म्हणून म्हणलं काही खोली गेली आहे का इथं काही. हे का आणलाच वाटते सांगा नाही का, केली याची वसूल. हो बरं ठीक आहे ना, आहे ना खोली. हे पाया बाजूनच आहे स्पेशल तुमच्यासाठी. तिथं आराम करायचा आहे तुम्हाला. आता मनात ब्रेक होते तर मग चहा पाणी तिथंच येते, नाश्ताही तिथंच येते, कपडे हे ते सगळं बिलकुल तिथं. सामान तुमची थैली तिथं नेऊन ठेवली ना आम्ही. जा ना इथं बाजून. आता एवढं संस्थान आहे आपलं. हो तिथं जा आणि तुमचं काय आहे ते पाहून घ्या. चार्जर गिर्जर सगळं आहे त्याच्यातनी. टेन्शनचं काम नाही. टाकून द्या ना आपल्याला खोली ती. मग बॅग गिग ठेवून देतो आणि गाडी बरोबर लावून देतो मग. हो चला मग दाखवून द्या मला ते. या मग या महाराज. हो तुम्ही सुरू करून द्या आता. हो काही टाइम नका लावू. लोक नाही तर मग कसं अजून मग थांबत नाहीत लोक. सटकन मोकळे करा. 10:30 पावणे 11 होऊन राहिले आता. ना सुरूच करू ना आता. फक्त तुम्ही सगळे जमा तर करा तुम्ही. आणि ते बाहेर तिकडे त्या गेट जोड लोक दिसून राहिले, त्याले सगळ्याला अंदरे हाणत आणत यायले. एक तर घरी जा म्हणा, नाही तर मग अंदरे बसा म्हणा. इथंही नाही तिथंही नाही, इकडे थांबते तिकडे थांबते. गेट बंद करून टाकायचे. 10:30 11 वाजता सुरू होईन म्हणा. आता 11 ते 2 वाजे लोक कोणाला उठूही देणार नाही म्हणा मी. जा सांगा ते लवकर लवकर बसून घ्या नंतर. जा चिमणराव जा लवकर. थांबा ना जराशी. चालले होते वाटते तुम्ही. थांबत ना का चालले घराकडे. ऐकत नाही का म्हणलं. आत्ता महाराजले पोचून दिलं निघाले घराकडे. काय राजा लक्ष्मण भाऊ, असं नका करू ना. थांबा ना जरा. आपल्यासारखे जर गेले तर मग इथं बसन कोण म्हणलं तिथं. आता आमचं काम आहे का कंदीला बस. तुम्ही थांबा तिथं. मोठे बाबा आहे, अजून डॅनी आहे, बाकीची बाया मंडळी आहे. आमचं काय काम आहे तिथं लक्ष्मणचं. आमचं आम्ही जातो ना आता घराकडे. झालं ना आता निरपीर. आता सगळं काम व्यवस्था लावून दिली ना सगळी. स्वस्तिक आले का काय माणसा तुम्ही ते का. अरे म्हणलं तुम्ही जरासं 1 घंटा तर बसा कमीत कमी. ते का जरासं वाटलं पाहिजे महाराजला की बा नाही लोक आहे बा आवडीचे, लोकायला आवडते. म्हणजे काही बी असेच सगळेच आपल्यामध्ये आहेत ना. मग अशानं काय तिथं लोक बसणार आहे का अशानं. मग तुम्ही मोरकेच लोक जर चालले घराकडे तर मुकाट्यानं इथं थांबा. 1 घंटा तरी थांबा कमीत कमी ना. एक वेळ इथं हे बा. हो एक वेळ बसलं की बसलं. मग उठून कसं बरोबर नसते ना, मनात उठणे बरोबर नसते ना कधीला बाजी. मग पुढच्याला वाटते बा आवडलंच नाही गायले. म्हणून म्हणलं कसं आता मी निघतो घरी काम आहेत ना माय. हो आता सकाळपासून इकडे सांगू आम्ही. कुठं गेलता कशा काय का वाट पोरायला कुठं आहे कुठं गेलता. शिवलाल भाऊजी फोनावर फोन नाही राहा. भूक लागली द्यायले. डबे घेऊन ये. मग गेलो घेऊन. घरी गेलो त्याच्या डबे घेतले नेऊन दिले वावरातनी. तर मी काय म्हणतो, ते चिमणराव गेला का. गेला का म्हणलं ते. हो त्याचीच वाट होती. ते म्हणे गेला की लवकर फोन करतो म्हणे. कटायलो म्हणे वावरात आम्ही. कुठं गेला ते. हो कुठं आहे. इथंच आहे ते. तिकडे गाडी त्याची इथंच आहे. हो अरे बा ते मामा लुटेर आहे का, त्याला भेटायला आला ते. हो तिथं बसला गोष्टी सांगत होता. त्याच्या गोष्टीच नाही सरल्या. कोणाला फोन लावला काय लावलं. दूर पाहतो मी. तर म्हणलं ते अजून तर काही गेला नाही इकडे. हो पण आता काही जाईल काय सांगा आता.
कसा गेलाच नाही का रे बा, जाणं म्हणा सटकन हो ना. हे ते गेल्याशिवाय शिवलाला गावात येता येत नाही ना. आता सांगा काय करा आता. नाही हो जाईन नाही का म्हणा, जाईन का राहते बा इथंच. आता घालते ते झालं ते आता बाबा रोटर भेटर हो बस. आता निघते एका थैली गेली त्याची गाडी सायरा हो जाते ते 100%. हो फक्त जरा वाट पाहा लागते. हो आता बस सुरू झालं की जातेच ते पाहिजे होतं आता. आपण चटकन निघायला पाहिजे होतं ना. ते दोघं पटकन गेले पण नाही का लखलं आणि देणकी हो ना. हेच का जर गुरु महिला मामाच्यान थांबलं नाही का त्याला म्हणजे साडू आहे तर भेटासाठी. हो ना पण लवकर जाय म्हणा बा. फालतू पैसे जर द्यायला लागले तर आपत व्हायची तिकडे नाही का. हो ना शिवल्यावर आपत नाही आली पाहिजे ना. आता सध्या निवडणुकीचा मावाला तर मग सगळा कार्यक्रमच फेल होईल ना आपला. हो चला हे बा नाव काढलं आलं म्हणलं इकडे. ते देवदास सनसनी ती उराली बा इकडे आता. हो जाती वाटते गड्या जमती वाटते ताला आपला ते आलं म्हणलं ते पाना निघायचीच तयारीत आहेत बरे. हो बरोबर थांबली तर सुरूच झालं की खो मेरे भाई. अरे काय सरपंच साहेब कसं काय म्हणलं हे काय कसं काय तुम्ही काय निघाले का म्हणलं घराकडे. अजून सुरूही नाही झालं ना. अजून सुरूही नाही झालं म्हणलं. चला ना बसा ना अंदर मंडपात बसा ना काही लोक. का निरा घरच पाहता का निरा. आता सांगा आता कोण घरी कोण चाललं म्हणलं. अरे बा चालूच नाही झालं तर करू काय तिथं. गरमी होते ना अंदरे. इथं थांबलो मग मी चला बा बसा इथं. आता काही होते काही नाही आम्हीच तर वाट पाहून राहिलो. पयाची वाट होती यायची नाही का. हो थांबा गेट लावून घेतो आणि चाबी मा खिशात ठेवतो. हो जा मग कुठून जातात. हो येईल आज जाऊ देत नाही. 2 वाजे लोक तिथे येईल तंगाडून ठेवतोच मी. अरे बा मी काय म्हणतो मग बसून घ्या ना अंदरे मंडपात. इथं तिथं बसू नका. ते सुरू करून राहिले तर चांगलं नाही वाटत ना. आपल्या गावचा कार्यक्रम आहे. आपणच जर असं केलं तर बरोबर नाही. पहा बा काय लोक आहे यायला काही संस्कार आहे का नाही. चला बसा अंदरे बसा. चला हो चला काशा चला ना. तुम्ही काय इथे गोष्टी करून राहिले. चला ना तिकडे अंदरे. गोष्टी काय बा वाटच पाहून राहिला. आम्हाला वाटलं काही होते आम्ही वाटच पाहण्यात. मग काय चला ना बस चला आमचं काय अडचण आहे. इंटिमेशन द्यास लागेल नाही का. बरं मी काय म्हणतो तुम्हाला थांबायचं असेल थांबा नसेल थांबायचं चालले जा. जोर जबरदस्ती नाही आहे. हो म्हणजे धरून बांधून आणलेले काही कामाचे नाही आहे. हो मनापासून जर अंदरे बसत असाल तर बसा. हो काय म्हणणं आहे तुमचं शांताराम भाऊ बसता का जाता. जायचं असेल तर आताच जा. मग आता कसं म्हणायले नाही का. हो असं म्हणतोस ते का. हो नाही अरे बा म्हणलं आवडीनं आम्ही आलो राजा. तुम्ही म्हणतो जाता का नाही येता का. अरे म्हणलं बा हो सुरू करा म्हणा आम्ही आलो अंदरे. हो फोनाच्या मिशन चालला लागलं नाही जाय तिकडे. हो मग पाहते 1 घंटा. हो चला रे चला लक्ष्मण चला रे बा चला मग व्हा तुम्ही पुढे व्हा. मी यायला ते खोली दाखवून देतो. ते चाबी देतो त्या खोलीची. महाराजचं सामान आहे यायचं ते थैली ठेवा लागते ते. बापरे थैली ठेवा लागते म्हणजे का जात नाही कर मग. अरे काय चिमनराव काय म्हणजे चिमनराव भाऊ चालले नाही वाटते. नाही चिमनराव भाऊ थांबून राहिले का मग भागवत ऐकते वाटते. काय करा मग आता चला बा ऐका म्हणलं. आता फक्त ते सामान ती गाडी बरोबर लावासाठी आलो होतो मी. ते थैली अंदर ठेवायले कपडे बदलून घेतो. अरे बापा झुमरे इथे थांबते वाटते बाबा. किती थांबते रे बा हे का दिवसभर थांबते का रे. जरा थांबा कटाय चालला रे 4 वाजता पाहिजे होतं. बरोबर आहे ऐका बघा ऐका. हो ठेवा ते थैली ठेवा. चला मग जा मग आता तुम्ही आलोच मी आता येईल दाखवू ना. हो घ्या थैली तुमची चिमनराव चला. हो आता देतो ताला मारून त्या गेटली जाय तिकडे लगा. चला सरपंच चला. हो चला हो बा चला. अलाउन्स करून द्या म्हणलं एक वेळ. सर्व मंडळी बसून घ्या म्हणा. चला लवकर क्या अलाउन्स करून द्या. हो बरोबर हो ठीक आहे. चला ना अंदर चला म्हणलं लवकर. भागवत आता सुरू झालेला आहे. सर्व मंडळींनी आतमध्ये बसण्याची कृपा करावी. कोणी इथं तिथं उभं राहू नये. सर्वांना विनंती आहे सूचना आहे. चला लवकरात लवकर. घेणं पेटी घेऊन देऊ पेटी घे बस तिथं बस. हाऊस ना आम्ही ना. चला लवकरात लवकर मंडळी. बाया मंडळी तिकडे बसा. चला महाराज करून द्या सुरू करू शकता आता. चला शिवला झालं म्हणलं सुरू झाला आता भागवत. हो मी काय म्हणतो गेला असं का चिमनराव आता नाही. हो बहुतेक आता मला वाटते ते मामाले काय भेटायला गेलता म्हणते ना ते. आता काशा समजा डबा देऊन गेला तेव्हा सांगितले तेव्हा. पाय ना मग एक वेळ फोन लावले काशाले म्हणा काय पोझिशन आहे गेला नाही गेला. म्हणजे कसं निश्चित राहते माणूस. भाकर तरी धकत माया बी जीवस अटकूनच आहे ना. असं वाटतं काही जातील काही नाही का. गेला असं तर माणूस निश्चिंत होते. चतकोर भाकर जरा शिल्लक धकते. पास लागून फोन लावून नाही का. हो पोहोचलं असं ना ते नाही का. गेला असं बहुते पाहतो लावू ना 1 मिनिट. जय माता दी प्रेम से बोलो जय माता दी. जय अंबिका माता की जय. जय दुर्गा माता. जय माँ संतोषी. जय माँ रेणुका. जय माँ कालिंका माता की जय. नवरात्र उत्सव सुरू आहे आणि आज आपण रामपूरमध्ये भागवताचा कार्यक्रम सुरू केलेला आहे.
अभिनंदन आहे. आपले खरोखर कौतुक करावे तेवढे कमीच आहे. भरगच्च असा मंडप, प्रतिसाद चांगला तुमचा दिसत आहे आणि खरोखर मनापासून आनंद होत आहे. आणि या शुभ कार्याला आता आपण सुरुवात करणार आहोत. झालंय का सुरू? झाला का म्हणलं? हो, उचलू मी माई धोपटी, पोती गुंडावून निघू का म्हणलं? राहू देतो माया आता हे. कोण होय ते? कोणाचा फोन आला ते? उभा राय म्हणलं. कोण होय ते? हो, उभा राय. कोण होय? कोणाचा फोन आला म्हणलं? हे मायाच फोन होता म्हणलं. हो, ते काय तिकून लावला पुढच्या ना, आता ते त्याला काही माहित नसन. हो, ते मला आलेलं आहे म्हणलं. म्हणजे काय? कसा काय फोन आला ते? कसा काय आला काय म्हणलं? समजत नाही का तुम्हाला ते? व्हायब्रेट करायचा. कुठं बसलेला आपण? का कॉन्फरन्समध्ये बसलेला का म्हणलं तुम्ही? पार्लमेंटमध्ये आहे का तुम्ही? प्रवचन आहे, प्रवचन. इथं म्हणलं असं चालत नाही. इथं मोठेपणा, इथं ढोंगदारीपणा नाही. इथं खाली बसा लागते सगळेले. शांततेनं ऐकून घ्या लागते. काहीतरी ऐकायचं मानसिकता ठेवा तुम्ही. निरा उठसूट मोबाईल फोन घेतला की निघाला, फोन घेतला की निघाला. उठू देणार नाही, सांगून राहिलो मी तुम्हाला. नाही तर आताच चालले जा, कोणीच थांबू नका. हो ना, धरलं की आला फोन, त्याचा आला, याचा आला. काय टंबरेटे समजून राहिले का तुम्ही? काय आहे म्हणलं हे तुमचं? समजून नाही का तुम्हाला? लवकर स्विच ऑफ करा सगळे मोबाईल. कोणाचाच फोन आला नाही पाहिजे, नाही तर मग मी जातो उठून. आपला नाही का? हो ना, माझ्या विचार होता लवकर निघायचा नाही का, फोन घेऊन बयाच. अरे हो, तेच म्हणलं महाराज मी. कसं आहे आता, याला मगापासून सांगून राहिलो, पाहिजे बा फोन आपापले स्विच ऑफ करा किंवा मग व्हायब्रेट करा. पण लोकांना समजत नाही ना, कुठं बसून बा आपण, हे समजलं पाहिजे ना. नाही, चांगला असंच टाईट ठेवा बिलकुल. मेलो आता 2 वाजे लोक. बस आता समजलं ना सगळ्याले. सगळ्यांना आपापले मोबाईल बंद करा, नाही तर स्विच ऑफ करा. नसन स्विच ऑफ करता येत तर मग माझं आणून ठेवा. नाही, माय सांगणंच आहे सगळं. मी कुठे प्रवचनाला गेल्यावर पहिले सांगतो. आता सांगणारच होतो, पण त्याचा फोन वाजला. कोणी आता का कोणाचा फोन आला तर 2 कानशिलात लावल्याशिवाय राहणार नाही म्हणलं. मी तिथं येऊन मारीन, सांगून राहिलो मी आत्ता. नाही तर प्रवचनाचं माय साहित्य घेऊन घराकडे गुंडाईन मी, सांगून राहिलो. एक तर तुम्ही बसा, नाही तर मी बसतो. लवकरात लवकर मोबाईल बंद करा आणि चुपचाप बसा 2 वाजेपर्यंत. ते गेटले ते कुलूप लावून घेते, कोणी गेलं नाही पाहिजे इथून. बापा रे, हो 2 वाजे लोक टाईटच आहे. मग आता मी आता कुलूप जाऊन घेऊन घेतले बा. मी आता खुसकाव लवकर. नाही लावलं म्हणलं महाराज, कुलूप लावलं ते. मला पहिलेच वाटलं होतं, म्हणजे मधात कोणी जाणार नाही. तर आता सगळेजण 2 ते 3, 1 घंट्याचा ब्रेक आहे. 3 वाजता पुन्हा इथं यायचं आहे. 3 ते 6, समजलं का? 2 टप्पे आपले. आता उद्या समजा 9 ते 12, आज समजा उशीर झाला जरासा 11 वाजता. तर उद्या 9 ते 12 आणि 3 ते 6 असा कार्यक्रम राहील. फक्त आजचे दिवस आता आपला 11 ते 2. चला सुरू करा महाराज. चल द्या आपला. ठीक आहे. आता ते बसते का नाही खाली? ते बस ना आता. बस म्हणे लोक उभाच राहतं का? बस खाली आता. बस ते मोबाईल बंद कर, बस खाली. अरे करणार आहे बा ते बंद करणं. त्याले गच्ची दाबणं त्याची लवकर. बस ना खाली तू, पिवळ्या शर्टावाला काय ती. बस लवकर, उठायचं नाही आता. हो महाराज, केला म्हणलं, बंद केला ना. बसतो बा. शिवलेले का काही फोन करतं का रे? हो ना, चांगलं झपलं. बसतो महाराज, बसतो. Subscriber is currently switched off. Please try after some time. चांगला आहे, स्विच ऑफ करून टाकलं बा. आता 2 वेळ बेल गेल्याने दिले, तरी आता म्हणते की स्विच ऑफ आहे म्हणते आताच्या आता. स्विच ऑफ फोन केला म्हणा का? हो ना, आता लागत जाईन, उचललं नाही. कामात असून बहुते मला वाटते तिथंच असून ते. आवाज गिवाजाच्या त्याला वाटलं बा आता तिथं काही आवाज जात नसं. भागवत तिथंच वाटते ते बहुतेक, 100% मला वाटते बा. तसं असेल ते बहुतेक, मला वाटते. हो, ते आता तिथं असं त्याला वाटलं बा, हो बाहेर गेर येऊन लावूनच थोड्या वेळा नाही का. जाऊ तिकडे. चला आता कर जेवण कर, आणि आपण 1 पात घेऊन अजून असं. हो, म्हणजे कसं 2 वाजेपर्यंत आपलं निपटलंच पाहिजे आता. म्हणजे कसं माय क्लिअर करून टाकू. उद्या तो या वावरात जिकडे तिकडे आता फटकन मोकळच दिलं का नाही का? करून घ्या आता मग तेवढं वावरच क्लिअर करून टाकू. पाहिजे मग फोन लावू 2 वाजता नाही का. जाऊ तिकडे. चला आता जेव लवकर पटापट. म्हणून म्हणतो, मेल्यावर खांदा दिल्यापेक्षा जिवंतपणी जर 4 पैसे मदत केली ते महत्वाचे असते. हे महत्वाचं सांगणं होतं. तात्पर्य म्हणजे दृष्टांत देण्याचा हेच महत्वाचा मुद्दा होता की बा आपण जे काही मदत करतो ते काहीतरी सार्थकी लागली पाहिजे.
आजच्या परिस्थितीमध्ये मराठवाड्यामध्ये काय हाल आहे, सगळं बेहाल बेहाल झालेलं आहे. पाण्यानं सगळ्या जमिना गेलेल्या, शेतीवाडी सगळी संपुष्टात आलेली आहे, खरडून गेल्या, काही पिकाचा पत्ता नाही, ढोरं वासरं बेवारस आहे, सगळा म्हणलं हाहाकार मासलेला आहे. पण अशा परिस्थितीमध्ये आपल्या भागामध्ये थोडंफार कमी आहे, पण आहे. पण आपण आज जर त्यांना मदत केली, प्रत्येकानं आपल्या मनापासून 4 पैसे जर आपण मदत पाठवली. आता कृषी कोण अधिकारी लोक आहे, त्यानं एक त्याची संघटना आहे म्हणते, तर त्यानं एक दिवसाचा पगार देऊ केला म्हणते. मग मला वाटलं बा चला आता आपलं बी मानधन 5,000 रुपये नवरात्रीचं देऊ केलेलं आहे, त्याच्यामधलं बा 1,000 रुपये मी आजच इथून पाठवून देतो. म्हणजे कसं आहे, आज त्याच्या कामी ते पैसा लागत. सगळ्याच कर्मचाऱ्यांना पगार आहे तुम्हाला, तर आपापल्या पुरताच असते. प्रत्येकाचं काही अंबानी साहेबाची पैसे काही लय झाले नाही. म्हणून म्हणतो बा सगळ्यांनाच आपल्या याच्यातून काही ना काही खारीचा वाटा का होईना. प्रत्येक संघटनेनं कर्मचाऱ्याच्या, शिक्षक असो, ग्रामसेवक असो, का कलेक्टर साहेब असो, प्रत्येकानं आपापल्या हिशोबानं 1,000, 2,000 एक दिवसाचा पगार जर दिला तर आपल्या शासनाला खरोखर मदत होईल. आणि खरोखर आज त्या मदतीचं म्हणजे आपल्याला सार्थक झाल्यासारखं वाटन. आता मदत बोललं चालेल ना महाराज, 2 मिनिटं समजा चालेल ना? नाही, बोला ना, संवाद असला पाहिजे. नुसतं मीच काही बोलून नाही चालणार. सांगा ना काय म्हणता. तेच म्हणलं, तर आम्ही गुंपा मावशीच्या कानावर असाच टाकायचा विषय होता की बा जे काही आता नवरात्रामध्ये आता वर्गणी जमा केलेली आहे महिला मंडळांना, साधारणतः 50,000 रुपये झालेली आहे. तर त्याच्यातून बा आता जेवणाचा कार्यक्रमाचा जे काही समजा 20-25 हजाराचा बजेट होता, तर त्याच्यातले 5,000मध्येच आपल्याला अटपास आहे असं ठरवलं. कढी आणि मसाला भात बनवायचा आणि खरोखर आपल्याला 20,000 रुपये मराठवाड्याच्या तिकडे आपले मंडळाकडून पाठवून द्यायचे, असं आम्ही त्याला म्हणणार आहोत. अशी आमची इच्छा आहे बा. हो, तर चालन का समजा? चालते ना, चांगला निर्णय आहे तुमचा. अतिशय तुमच्या मंडळाचा उपक्रम चांगला आहे. 20 नाही, जे काय तुमच्या हिशोबानं जे काही द्यायची तेवढी दिली चालते. असं काही जबरदस्ती नसते त्याच्यातनी, पण दिला पाहिजे. पण अशा परिस्थितीमध्ये, दुष्काळामध्ये आहे आज, त्याची परिस्थिती गंभीर आहे. उद्या आपल्यावर हे संकट येऊ शकते, त्यावेळेस तेही आपल्याला मदत करतील. म्हणून प्रत्येकानं जर आपण मदत केली, आपली नियत जर साफ असली, तर आपण आज मदत केलेली उद्या ती आपल्याला परतफेड करणारच आहे. म्हणून म्हणतो की सर्वांनी काही ना काही का होईना खरोखर त्यांना, मराठवाड्यावाल्यांना सगळ्यांना मदतीचा ओघ आपला झुईझप पाठवून द्या, असं माझं म्हणणं आहे बा. झालं आता यावेळेस काही खरं नाही वाटते नाही का, मसाला भातच वाटते. हो बरं, चालते ना महाराज, तसंही चालते, काही हरकत नाही. आपण यावेळेस शॉर्टकटमध्ये कार्यक्रम घेऊ, मदत पाठवून देऊ. हो, काही हरकत नाही. हो, काय 2 वाजले वाटते नाही का? नाही, टाईम झाला वाटते नाही आता ब्रेकचा. आता लोक लय तंगाळून होता बुडा आहे नाही का, त्याला तर वाटत काही 2 वाजले आता एक खेपची. बरं 2 वाजले आता नाही का, घ्या मग ब्रेक घ्या आता तुम्ही. हो, माझा एक आता अध्याय कंप्लीट झाला पूर्ण. तर आता दुपारच्या सत्रात 3 वाजता सगळे टाईमवर हजर व्हा. हो, जे बी आता होते संख्या आपण मोजलेली आहे तेवढी भरली पाहिजे. तेच म्हटलं, या मग आता आम्ही थोडंसं कसं रिलॅक्स होऊन जातो. 1 घंट्यात अजून वाचन करतो बाकीचं, अजून दुपारचा टप्पा सुरू. येऊ शकता आता. हो, थोडं पाणी आहे, जरा आरामात जा. ओके. अबाय भरून आणले का शिवले? मी तर सांगतो ढगपुटी आहे, काय सांगा तुला का वावर अटपलं? माया लटकला आता. हो, उद्या आता काय होईन तो हो बा. पायावर पाणी हो काय? चाल बा शांतारामच्या ते झोपडीत नाही तिथं, त्याचं ते खोपडा, चाल तिथं बसू म्हणलं. चल अंदर लवकर ना बाबा. वावरात थांबण्यात मजाच नाही बरं. हो, हे पाणी काय बा लागून बसलं ना तर मराठी पया बरं. कुठं वावरात बसतो तू? आता हे बा काही खरं नाही आहे. हो, चल लवकर घराकडे, घर जवळ करायला पुरते. हो, हे का ढगपुटी झाली ना, हो पैता घाण होईन आपली. हो, त्या खोपडीत काय आहे, गिलास नाही पाणी प्यायले. हो, चल लवकर जाऊ तिकडे. अबे गावात कसं जातं? पहिले ते काशाला फोन लावून राहिला, मगापासून तू फोनही नाही लावून राहिला. तुला तर वावरातच पडलं ते कळू काळाचं. लवकर फोन लावतेले, ते चिमणराव गेला नाही गेला फालतू, अजून घरावर कुठे यायचे ना. ते गेला का नाही अजून माहिती नाही पडलं ना आपल्याला. हो, 2 सव्वा 2 होऊन राहिले, लावर फोन. आम्ही तर तिथं भुलले हो तुम्ही. हो, कामानं थांब आता, फोन लावून पाहते काय पोशन आहे. 1 मिनिट. शिवलाल भाऊचा फोन आपण स्विच ऑफ केले. आता ते किती वाट पाहू राहिले असं. थांबा 1 मिनिट. लागला उचलला म्हणलं. हॅलो. अरे काय काशीनाथ गैबानी, काय कसं रे का काम तू? हो, लेका किती वेळ फोन लावले तुला मगाशी? स्विच ऑफ करून टाकला फोन तर.
अरे काय शिवलाल भाऊ राजा नसते बोलले खायला लावले बा तुम्ही राजा मला. हा मगाशी फोन काही करायची गरज होती का? तुम्हाला सांगितलं ना मी फोन करतो म्हणून मी तुम्हाला आहे का नाही काय आहे काय नाही. हा तुम्ही राजा मला फालतू मधातच फोन लावला. मग किती ते महाराजनं झापलं मला विचारा बरं इथंच काय आता झुंबर हे ते लाईनीपाटी. अरे फालतूचे कामं करता तुम्ही. हो ना डोकं दुखून राहिलं. पण आपण आता आम्हाला वाटलं बा आता काय तू म्हणे गेलं की सांगतोस म्हणे तुझ्या फोनही नाही आला म्हणून लावला आम्ही जेवता जेवता म्हणलं लावा बा बोला. पण आता 2 वाजले म्हणलं काय झालं मग गेलं ना ते गेला का नाही म्हणलं चिमणराव. हा येऊ का नाही आम्ही हे पाणीलं का? हा लस येऊन राहिलं नाही इकडे आता सुरू झालं नाही. हा काय मरा का वावरात आम्ही. अरे बाबा ते राजा कुठं बा गेलाच नाही ते अजून. हो ते थैली गेली त्यानं अंदरच ठेवली महाराजच्या खोलीतनी. ते संस्थांचे तिथं आणि आम्ही आता गावात आलो पळत. हो सुट्टी झाली 2 ते 3चा ब्रेक आहे. हो आता आम्ही जात बी नाही बा का मरता करायच्या काय टाईट होय का ते. हा कीर्तन कानपट्टी तर देतो म्हणे मोबाईल जर वाजला कोणाचा तर मग लय कठीण काम आहे बा. ते कुलूप लावून घेतलं दिवस भाऊन राजा बाहेर काय पाणी प्यायला जाणं मुश्किल झालं तर आमचं राजा. मग आता कशी सुटका झाली 2 ते 3 आम्ही आलो घरी आता. तेच म्हणलं हो मग तुम्हाला आता फोन लावणारच होतो मी इथं आता उभं राहिलो पाण्याच्यानं. तर मग आम्ही तर गेलाच नाही का रे बा ते त्याला काऊन नाही गेला कोण नाही म्हणलं विचारपूस केली नाही त्याला. आता कसं विचारावं कसं त्याले असं चूक नाही मुंगी असं टाचणी पडली तर आवाज आहे ना त्या मंडपातनी. मग मी विचारत जाणं त्याच्याच पैसे बसलो होतो ना मी विचारत होतो की किती वाजता जाता बा. हा जाता का 4 वाजता. आता काय जाते ते हा त्यानं कपडे बी सांगा आणलेला बा मुक्कामी आहे काय माहीत. बापरे मुक्कामी आहे का? मग आता कसं रे बा मग कसं म्हणलं काय आम्ही काय इकडे वावरात काय करू मग. हा कुठं जाऊ आम्ही आता. कुठं म्हणजे तुम्ही जाणार तिथं तुमच्या खोबडीत जा. हो तिथं जा ना तिथं जा. मग काय बसते तिथं वेळ काही ना काही आहे तिथं चहापत्ती सामान आहे तिथं. नाही ना तिकून आलो आम्ही बा कुलूप आहे त्याच्या खोपडीले त्या लाऱ्यांना का पुरं पॅक केलं ना आता. मग कुलूप लावते ते उघडं नाही आता. मग काय तर एक तर कॅमेरा आहे त्याच्या ह्याच्यातनी जाणंही बरोबर नाही बा कुठं बसता नसते खरोच लावून घेणं. हा तर हे देवदास आपलं याचं घर नाही का आपलं खोपडी नाही का शांताराम भाऊची. तिथं आलो आम्ही पोहत आता काय करतं पाण्याचं वातावरण दिसलं मॅडम चला बा तिथं. हा म्हणून तर आम्ही त्या खोपडी बसून इथं आलो आता. आता तुम्ही हे बा काही करा कुठे राहा पण गावात येऊ नका बा. हे सांगतं पहा मग ते 3.5 लाख रुपयातले 1.5 लाख रुपये ते मागते मग. हो हाय पण गावातच आहे ती. असू द्या ना पण जाईन काही म्हणलं अंदाज काढा ना त्याचा जरासा. तुम्ही जा ना त्याला भेटा आता दुपारचा टप्पा 3 सुरू होता म्हणता ना. हा जा मग तुम्ही जरासं त्याला विचारा म्हणा काही चालला काय चालला आम्ही का मराव काय सांग ना तू. आम्ही दुपारून जात नव्हतो आता. हो ना माहिती झाल होतीच पण आता काय तुमच्यासाठी जा लागेल म्हणले नाही का. हो बरं जाऊ मग लाईनीपाटी येतो म्हणलं मग मी तुम्ही चाललेच होते ना. हो ठीक आहे जातो मी 3 वाजता आता. हो घरून जरासं चहा घेतो. हो तिथं आता लोक घरी आले तर आता सुट्टी आहेत. हो आम्ही जातो आता 3 वाजता मग. म्हणलं लवकर कोशिश करा जरा माहिती घ्या लवकर आणि मला कळवा. हो ठीक आहे ठेवतो मग. कायची म्हणून कसं काय म्हणलं भूलभुलैयात गेलते का बा ब्रेक मध्ये. चला ना होत नाही का सुरू आता वाजले ना 3 वाजून राहिले ना. होते ना 10 मिनिट टाइम अजून. महाराज आता फ्रेश होऊन येऊन राहिले तर बस आता सुरू होणार आहे. तोपर्यंत आलं चक्कर मारून कसं काय केलं म्हणलं बा मस्त केलं भूलभुलैया यावर्षी. ते का आता मारत राहिले एक करत राहते काही ना काही पहिला बटन बरे बा काहीतरी नवीन बनवा तर मग हे बनवलं. पण नाही चमडा मग काय काही आज मोका वाटते नाही जाता वाटते. हा का 12 सगळंच राहतं बा. मग तेच म्हणलं पाणी सुरू आहे जरा लवकर पा नाही तर मग अजून अटकून पडसाल बरं. नदीला पाणी आलं तर मग मोठं मुश्किल होईल. नाही आपल्याला जायचंच नाही ना कुठं आता 7 दिवस इथंच आपण भागवत ऐकायचंच आहे आपल्याला. कसं आहे साळभाऊच आहे आपले. हो मला कसं आवडून राहिलं मी म्हणलं आता माझा विचार होता जायचा पण आता मला वाटते बस 7 दिवस काढावा आता. हो माझ्या घरचीला फोनही केला मी म्हणलं तो आईची इथे जाय ती गेली बी आता. हो काही विषय नाही राहिला आता मस्त निवांत ऐकायचं आणि बिंदास बिलकुल आपलं फर्स्ट क्लास चालू द्यायचं जे काय ते. फिटलेलं का शिवल्या बघण्या नाही का मेले वावरात आता. अरे पण तुमच्या मांगराच्या कामं धंदे सोडून आता 7-7 दिवस असे जर गमावले तर कसं होईल मग. हा ते पेपरचं कोण पाहिजे मग. डेली लाईन लावून बडवू नाही का आपले. हो त्याला घर मालक आमचे त्याला म्हणलं पाहू आता 7 दिवस तेवढं करा म्हणलं पुण्याचं काम आहे. ते म्हणून ठीक आहे म्हणे बा मी जात जाईन म्हणे एसटीवर पेपर टाकायला. आता काय करता म्हणे मग सकाळीच आहे म्हणे आपली ड्युटी 9 वाजता आहे म्हणे. बडबोल सांगितलं मग तेवढं. बाबा फिरायला का आता इथं जात नाही मध्ये रे. हा कसं करावं आता शिवल्याचं काय होईल. बरं ठीक आहे बरं आहे ना हो चांगला आहे ऐका हो काय वाटा नाही. चला चला टीचर घ्या नाही का शिवलाल टोयगुटेचं. हो ना काय झालं काय नाही आता सकाळचं. नाही म्हणलं मग ते सकाळी तुम्ही मला सांगितलं होतं ते काय सरप डसला मग त्या शिवलाल टोयगुटेले. काय झालं मग निरोप गिरोप आला नाही काही मग काय जमली म्हणते तब्येत काही समजलं काही. अरे बरोबर आहे शिवलालच्या टपणीवर वाटते बाई. नाही आता ते कसं मगाशी फोन आलता का ते मधात नाही तर ते मग काही आपण उचललं नाही. आता पाहा लागेल लावीन ना मी लावीन सांगतो तुम्हाला काय नाही तर. चला ठीक आहे मग चला बसतो आम्ही अंदर आता होते सुरू. म्हणजे अजून समजलंच नाही का. हो ना ती आहे एक तर जास्त कोणाला बोलता येत नाही लोक नसले की बोल लागते. बरं ठीक आहे सांगा मग काही समजलं का. हो ठीक आहे मग. तर चला आता इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो. तर उद्या या सिरीजचा शेवटचा एपिसोड सादर केला जाईल. आणि आता शिवलाल भाऊ खरोखर पैसे देतील का नाही देतील चिमणरावची गाडी होईल का नाही होईल हे उद्याच्या वयाच्यात आपल्याला पाहता येईल. तर चला उद्या भेटू 5 वाजता याच विषयासह. धन्यवाद.